नमस्ते. आज दादी हेल्दी किचनमध्ये मी घेऊन आलेले डिंकाचा शरबत. हे डिंक आहे आणि आपण नेहमी वापरतो तो डिंक नाही आहे. हे गुण कतरण आहे. हे मी असे 3 डिंक भिजवले होते. त्याचं हे भिजवल्यावर हे असे होतात. 2-3 तास त्याला भिजवावं लागतं. अगदी हे कापूससारखं होतो. तर आता आपण ह्याचं शरबत करूया. अगोदर ह्याच्यात खडी साखर आपल्या आवडीनुसार, हे 2 चमचे डिंक, हे 2 चमचे डिंक टाकलेलं आहे आपण. आणि डिंकाला चव नसतो. मुलांना असं डिंक आवडत नाही. पण हा गुण कतरण हे उन्हाळ्यात थंड असतं. त्याकरता ह्याला आपण मँगो पल्प अर्धी वाटी टाकूया. ह्यात आपण मिक्सरमधनं हे काढून घेऊ. डिंकाचा पाण्याचं शरबत तयार झालेलं आहे. हे आपण ग्लासात टाकून घेऊ. डिंकाचे आपलं बर्फाचे खडे. आता आपण त्या गुणकतरणमध्ये हा पाण्याचं केलेलं आहे. कुणाला दुधाचा आवडत नाही आणि मुलांना आपण दूध देतो, तर हे डिंक टाकून दूध दिलं तरी चालेल. तर आता आपण दुधाचा पंप पाहूया. आता मँगोचा सीझन आहे, तर तुम्ही मँगोचा पल्प वापरा. आणि मँगोचा सीझन नसेल तर कोणताही, तर त्याला चव नाही आहे. त्यामुळे आपल्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. हे खडी साखर, थोडंसं पिस्ता फ्लेवर टाकते मी. हे आपलं डिंकाचं गुंद कतरणचं शरबत तयार झालेले आहेत. दोन्ही प्रकारचे जे आपल्याला हवे ते तुम्ही करून ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नक्की करून पहा. हे दुधामध्ये बर्फ नाही टाकला तरी चालेल. गार थंड दूध घेऊया. ह्याच्यामध्ये बर्फ आपल्याला हवे तर टाका, नाही तर टाकू नका.